नमस्कार मित्रांनो, आज आपण चिवला बीच मालवण येथे आलेलो आहोत। चिवला बीच येथे सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना, मालवण नगर परिषद आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 14वी जलतरण स्पर्धा आयोजित केलेला आज पहिला दिवस आहे। तर तुम्ही मागे पाहू शकता, दुसऱ्या दिवशीसाठी हे स्पर्धक आलेले आहेत। पहिल्या दिवशीचे जे 3 इव्हेंट होते ते पार झालेले आहेत। मला माहिती ज्याप्रमाणे मिळाली त्याप्रमाणे फ्रीस्टाईल 10 किलोमीटर महिला पुरुष, त्याच्यानंतर 500 किलोमीटर आणि दिव्यांगाची अशी जी जलतरण स्पर्धा होती ती पहिल्या दिवशीची पार पडलेली आहे। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 डिसेंबरला उद्या बाकीच्या उरलेल्या ज्या स्पर्धा आहेत, म्हणजे उरलेले जे इव्हेंट्स आहेत ते होणार आहेत। त्यानंतर दुसऱ्या दिवशी असा परिपूर्ण आपण ह्या जलतरण स्पर्धेचा व्हिडिओ घेऊन येणार आहेत। तर आम्हाला कमेंट करून सांगा की मालवण मधील ही चिवला बीच येथील जलतरण स्पर्धा तुम्हाला कशी वाटली। तोपर्यंत धन्यवाद, देव बरा करो। मित्रांनो, हा समोर काउंटर आहे। या ठिकाणी जे स्पर्धक आलेले आहेत त्याची नाव नोंदणी इथे केलेली जाते। त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही टी शर्ट्स आहेत, हे बघा टी शर्ट ठेवलेले आहे। त्याच्यानंतर प्रत्येक स्पर्धकाला अशी कॅप देणार आहे। प्रचंड असा प्रतिसाद आहे स्पर्धकांचा। पुऱ्या देशातून या ठिकाणी स्पर्धक आलेले आहेत। नमस्कार मित्रांनो, मालवण मध्ये 14वी जी जलतरण स्पर्धा झाली, यामध्ये एक इव्हेंट होता 10 किलोमीटर पोहणे। तर या स्पर्धेमध्ये जी पारितोषिक विजेती स्पर्धक आहे त्याच्याबरोबर आता आपण बातचीत करूया। My name is Dimple Sonakshi M. Gowda. I am 14 years old. I am from Bangalore, Karnataka. I practice in Dolphin Aquatics. Coach Nihar Amin sir, Madhu sir, Sarang sir, Binesh sir, Karthik sir, Swachan sir and Santosh sir. And I thank my father and my family members, everyone for guiding me through this. And I also thank Maharashtra and Sindhudurg Swimming Association. Organized well. Food and all was good, and it has been organized very well. It was a good experience swimming 10 kilometers in Malwan here. The organization have done a very beautiful job here, and उन लोगों ने बहुत अच्छा काम किया है। ऑर्गेनाइजेशन भी ठीक किया है और खाना वाना भी सब कुछ इधर ढंग का है। ब्यूटीफुली अरेंज्ड टी शर्ट्स, कैप सब कुछ उन्होंने दिया है, और ये बहुत सालों के लिए हमारे को एक मेमोरी में रहेगा। बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू सो मच मालवन। Good organizing. Thanks to Maharashtra Swimming Association and Sindhudurg Swimming Association. Thank you, sir. This very nice experience. We are participating here for Sindhudurg Associations conducting swimming competition. It's beautifully conducted. Very nice. Thank you. First of all, thank you for giving this opportunity. Sindhudurga district swimming association organized a well competition, and it is also experience for many swimmers. This year, in September, I participated in open water national games 10 kilometer, and I got gold. And also, I got selected for Asian Championship, which was held in Hong Kong in November. I participated there, and then I came 11th place. And also, it was a good experience for me, and it was my first international meet. I also thank all my coaches and Karnataka Swimming Association and Swimming Federation of India. I thank Swimming Federation of India and Karnataka Swimming Association. Thank you. मालवण मध्ये चिवला बीच इथे
जी जलस्पर्धा होते, आजचा पहिला दिवस झालेला आहे, उद्या दुसरा दिवस आहे. तर या महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर आहेत. तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून हिरेन रानपुरा फ्रॉम मुंबई हे आपल्याला माहिती देणार आहे की पहिल्या दिवशीचा इव्हेंट कसा झाला, अनुभव काय आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कोणते इव्हेंट होणार आहेत, ही सर्व माहिती आपण त्यांच्याकडून ऐकूया. नमस्कार, माझं नाव हिरेन रानपुरा. मी इकडे टेक्निकल ऑफिसर म्हणून आहे. आमच्या पहिल्या दिवशी इकडे 1 किलोमीटर आणि 2 किलोमीटर फिन स्विमिंग हा नवीन प्रकार आहे, जे फिन्स घालून समुद्रामध्ये करतात. आणि 10 किलोमीटर हा 10 किलोमीटरचा स्विमिंगचा प्रकार ते आज झाला आहे. संपूर्ण एकदम छानपणे संपूर्ण झाला आहे. आणि ते दिव्यांग आणि ते 6 वर्षाचा खाली मुलांचा एक इव्हेंट 500 मीटरचा झाला आहे. आणि उद्या चिवला बीचवर परत 2 किलोमीटर 3 किलोमीटर 5 किलोमीटर आणि 2 किलोमीटर असे सगळे स्विमिंगचे प्रकार होणार आहेत. सर, मला सांगा की स्पर्धक जे आहेत ते मोठ्या संख्येने इथे आले, हजारोंच्या संख्येने आहेत. तर तुम्हाला त्यांचा पण जरा अनुभव सांगा, कसं म्हणजे स्पर्धक तुमच्याशी कसे ट्रीट केलं किंवा तुम्हाला कसं वाटलं. आता स्पर्धकला असं आहे का, इकडे फार मोठ्या प्रमाणाने संख्येने स्पर्धक आले म्हणून थोडीशी गर्दी आहे. आम्हाला मॅनेज करायला पण खूप थोडंसं अवघड झालं आहे. पण स्पर्धकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद आणि चांगला सपोर्ट दिला आहे. त्यामुळे आम्ही जे आताचा रिपोर्टिंगचा काम कालचा आणि आजचा आणि संपूर्ण रेस ते एकदम स्मूथपणे म्हणजे एकदम सोपं झालं आहे थोडंसं, कारण त्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि ते आम्हाला मदत करतात, सपोर्ट करतात. त्यामुळे ते चांगलं झालं. 14वी जलतरण स्पर्धा यात येणारे सर्व जलतरणपटूंना त्यांच्यातर्फे आम्ही हार्दिक शुभकामना देतात आणि त्यांना ऑल द बेस्ट सांगतात. धन्यवाद. माझं नाव रुद्र गोसावी आहे. मी नाशिकवरून आलो आहे, पंचवटी स्विमिंग पूलमधून आलो आहे. माझी दुसरी कॉम्पिटिशन ही मालवणची. पहिल्या वेळेस मी 11वा आलो होतो, दुसऱ्या वेळेस मी प्रयत्न करेल पहिल्या यायला. नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आहे सचेत. तर हा जलतरणपटू पुण्यामधून आलेला आहे. तर आपल्याला सांगणार आहे की आपण म्हणजे कितव्यांदा स्पर्धेत भाग घेतो आहे, त्याच्यानंतर इथे येऊन त्याला कसं वाटलं ते. यह मतलब पहली बार है 1 किलोमीटर करते करते. पहली बार अच्छा था. अभी आज फिन्स के साथ किया था, अच्छा था. आई थिंक विदाउट फिन्स थोड़ा मुश्किल होएगा मेरे को करने के लिए. तो थैंक यू टू महाराष्ट्र स्टेट एक्वाटिक एसोसिएशन. ओम आहे, त्याच्यानंतर तनिष, आरव आहेत. ओम, तनिष आणि आरव हे 3 आपले स्विमर आहेत या स्पर्धेतील. तर आपल्याला ब्रेस्ट स्ट्रोक, त्याच्यानंतर फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक आणि बटरफ्लाय असे 4 प्रकार तुम्हाला करून दाखवणार आहेत. पाहूया तर मी ओके. फ्री स्टाईल ना मित्रांनो, आता ओम तुम्हाला फ्री स्टाईलचा हा प्रकार करून दाखवतोय. व्हेरी गुड. तनिष आम्हाला ब्रेस्ट स्ट्रोक हा जो स्विमिंग मधील प्रकार आहे तो करून दाखवणार आहे.
सुंदररित्या त्याने पूर्ण केलेला आहे ब्रेस्टस्ट्रोकचा पूर्ण प्रकार. थँक्यू तनिष. तर मित्रांनो आता कुठचा प्रकार करणार आहे आरव? बटरफ्लाय करणार आहे आता आरव. चल तर ये. बटरफ्लायचा प्रकार करतोय आरव. या स्पर्धेतील छोटा स्विमर आहे. सुंदररित्या त्याने हा प्रकार करून दाखव. थँक्यू आरव. तनिष आपल्याला बॅकस्ट्रोकचा जो प्रकार आहे तो दाखवणार आहे. आता हा करतोय तो बॅकस्ट्रोकचा प्रकार आहे. सुंदररित्या त्याने हा प्रकार पूर्ण करून दाखवलेला आहे. थँक्यू. या स्पर्धेतील हे फिनिशर आहेत. ओम आहे, त्यानंतर आरव आहे आणि तनिष आहे. Thank you Maharashtra State Level Association. Very well organized. This is our second time. We love swimming. We love swimming. मला कसं वाटतं आयोजन कसं होतं? हे आयोजन खूप मस्त होतं. आम्हाला मज्जा सुद्धा आली. म्हणजे सुद्धा नेक्स्ट इयर तुम्ही येणार आहात हो आणि विनर पण होणार आहात. हो खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू. आपल्यासोबत सुरभी शिंदे, मुंबई महाराष्ट्र. मला ही कॉम्पिटिशन खूप आवडली. म्हणजे हिचे ऑर्गनायझर्स पण खूप चांगले आहेत आणि माझ्याकडनं त्यांना धन्यवाद. आणि या इव्हेंट्समध्ये लाईक जास्त हे नव्हते, काय बोलतात, प्रॉब्लेम्स नव्हते. आणि माझ्या या यशाच्या श्रेयाच्या मागे माझे कोचेस अनूप सर आणि शिवानी मॅम आहेत. आणि मी मुंबई महाराष्ट्र इथून आहे. माझं कॉलेज सोमया आहे. मी तिकडेच स्विमिंग करते व प्रॅक्टिस पण करते. आणि मला हे आहे की मी पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही चांगलं करेल आणि मला पहिलं प्राइज आणायचं आहे. बस. थँक्यू. या स्पर्धेची मला खूप आभार आहेत, कारण मला या स्पर्धेमध्ये खूप प्राइजेस भेटले, जसं की ही बॅग, कॅश प्राइज आणि सर्टिफिकेट विथ मेडल. आणि मी 2 इव्हेंट्स खेळली, एक तर 2 किलोमीटर फिन स्विमिंग आणि एक 5 किलोमीटर. आणि 5 किलोमीटरमध्ये मी 6वी आली आणि 2 किलोमीटरमध्ये 3rd प्राइज आलं. आणि थँक्यू. आपल्यासोबत आहेत अनुश्री जाधव फ्रॉम बँगलोर. तर 16 ते 18 वयोगटामध्ये स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट 5 किलोमीटर इव्हेंटमध्ये फर्स्ट प्राइज यांनी मिळवलेलं आहे. चांगला एक्सपिरियन्स होता. नेक्स्ट इयर पण बघेल, येईल मी परत एकदा इकडं आणि अजून ओपन वॉटर करेल. कोणाकोणाचं तुला मार्गदर्शन लागलं? मार्गदर्शन कोणाला, गाईडन्स कोणी केलं? हो, तिकडं बसवनगुडी ॲक्वॅटिक सेंटर, जॉन सरच्या अंडर मी स्विमिंग करते. हा, ते पण खूप हार्डवर्क करतात. सकाळी मला 5 वाजता सोडतात स्विमिंगला. सगळं मम्मा पण सकाळी 4 वाजता जेवण बनवून देते दिवसभराचं. पूर्ण हार्डवर्किंग आहे दोघे पण. ओव्हरऑल कॉम्पिटिशन कशी वाटली? चांगलं काही ती वेगळं. सी मध्ये पहिल्यांदा केली मी स्विमिंग. पहिल्यांदा केलं? फर्स्ट टाइम. बाकी ओव्हरऑल सर्व गुड होतं. अरेंजमेंट वगैरे चांगलं, सगळं चांगलं होतं. थँक्यू. आपल्या सोबत आहेत स्मरण मंगलोरकर. तर आता हे बेळगाव कर्नाटकातून आलेले आहेत. तर यांचा इव्हेंट होता 16 to 18 बॉईज, फास्टेस्ट बॉईज स्विमिंगमध्ये. यांनी फर्स्ट पारितोषिक यांना भेटलेलं आहे. तर कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय. इथला एक्सपिरियन्स कसा होता मालवण? चांगला होता एक्सपिरियन्स. ह्याची विजयदूर पण 15 किलोमीटर झाला, तिथं पण गोल्ड होता. लास्ट इयर पण इकडे गोल्डच होतं, आता पण गोल्ड आहे. फक्त लास्ट इयर रोलिंग ट्रॉफी नव्हती, यावर्षी ती पण आहे. नाही, बरं होता एक्सपिरियन्स. मी प्रॅक्टिस करतो बेळगावमध्ये, कर्नाटक, विश्वास पवार आबा क्लब. त्यांच्या अंडर मी किती 15 वर्ष आहे आता. इथं मी माझ्या आईसोबत आलो आहे. दरवेळी आईच असते माझ्याबरोबर. मी थँक्स टू सिंधुदुर्ग ॲक्वॅटिक असोसिएशन आणि महाराष्ट्र ॲक्वॅटिक असोसिएशन आणि मालवणसाठी सगळं त्यांनी नीट अरेंज केलं, सगळं बरोबर झालं, त्यांच्याबद्दल थँक्यू. पवार माझे कोच विश्वास पवार आहेत, NIS कोच आहेत. ते सुद्धा बेळगावलाच असतात माझ्याबरोबर. मी त्यांचा खूप मोठा आभारी आहे. सगळं त्यांच्यामुळेच शिकलो मी स्विमिंग. त्यांनी लहानपणापासून शिकवलं सगळं मला. आणि आता प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये त्यांच्यामुळेच मेडल येतात मला. थँक्यू. आपल्यासोबत आहे रुपाली रेपाळे फ्रॉम मुंबई महाराष्ट्र.
जलतरणपटू आहेत. राष्ट्रीय पुरस्कार पण यांना प्राप्त आहेत. तर त्यांचं मार्गदर्शन या स्पर्धेतील खेळाडूंना लाभलेलं आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना आणि सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेमार्फत आयोजित केली जाते. आज अनेक वर्षे ही स्पर्धा होते. ह्या स्पर्धेतून बरेच नवीन येणारे खेळाडू त्यांच्यासाठी हे एक छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात आणि दरवर्षी खूप छान पद्धतीने ही स्पर्धा पार पडते. यावर्षी खूप छान पद्धतीने पार पडली आहे. श्री राजेंद्र पालकर हे पुढाकार घेऊन दरवर्षी ही स्पर्धा कंडक्ट करतात आणि अनेक खेळाडूंना ह्याचा बेनिफिट होतो. धन्यवाद. नवोदित खेळाडूंना काय सांगू शकाल? नवोदित खेळाडूंना मी हेच सांगू शकते की ओपन वॉटर असं आपण डायरेक्टली करायला गेलो तर ते शक्य होत नाही किंवा बरेचसे आपले जिल्हे असे आहेत जिथे समुद्रकिनारा नाही आहे. तर ते सर्व स्पर्धक या स्पर्धेला येऊ शकतात. ते या स्पर्धेतून भाग घेऊन सेफ पद्धतीने ओपन वॉटरला इंट्रोडक्शन करू शकतात. पुढे जाऊन ह्यातूनच आपल्याकडून लॉंग डिस्टन्स स्विमिंगसाठी खेळाडू घडतात जे कॉम्पिटिटिव्ह ओपन वॉटर स्विमिंग ॲज वेल एज सोलो ओपन वॉटर स्विमिंगसाठी वळतात. आणि मी हेच सांगू शकते की तुम्ही सातत्याने मेहनत केली पाहिजे आणि ध्येय ठेवलं पाहिजे. त्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत आणि यश तुम्हाला मिळेल. मॅडम, तुम्ही या सर्व खेळाडूंचे इन्स्पिरेशन आहात, बरोबर? तुम्हाला कोणकोणते आतापर्यंत राष्ट्रीय पुरस्कार भेटलेले आहेत? मला राष्ट्रीय साहस पुरस्कार, राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन्ही राष्ट्रपती अवॉर्ड आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून आणि शिवछत्रपती पुरस्कार भेटलेला आहे महाराष्ट्र सरकारकडून. कॉम्पिटिशन फार छान पद्धतीने झाली. मी महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना आणि सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना, मालवण नगर परिषद या सर्वांचं आभार मानते की ते ह्या अशा प्रकारच्या स्पर्धा कंडक्ट करतायत जेणेकरून स्पर्धकांना संधी उपलब्ध होते. धन्यवाद. Sixth place, Rita Kamre from Thane. Fifth place, Gauri Dholekar from Nashik. Fourth place, Rajendra. Seventh place, Hriday Gupta from Thane. Sixth place, Sambhaji Dondiram from Sangli. First place, Narayan Hazare from Sangli. Women's Group 9 from Mumbai. Second place, Pushpa Bhatt from Mumbai. First place, Gayatri Phadke from Pune. On the close, आपण आपले पर्सनल कॅमेरेज मागे घेऊन जायचं. हा इव्हेंट पूर्ण भारतभर, देश, जगभर लाईव्ह ब्रॉडकास्ट होत आहे. संपूर्ण रिझल्ट देखील आपल्या वेबसाईटवर अवेलेबल होईल. त्यासोबत फोटोज हे देखील अपलोड केले जातील. तर आपण कृपया सहकार्य करायचं. ऊपर जाएगा तो मेरी दोस्त किधर गई रे? देखा डस्टबिन, वो लड़की वाली दोस्त किधर गई? लड़की वाली दोस्त कमॉन कोच, जवळ जवळ बसा. जवळ जवळ या सर. येत नाही, जवळ जवळ या. मुझे
आज एक खूप अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहिली. ही स्पर्धा अनेक वर्ष होते, सातत्याने दरवर्षी ही स्पर्धा होत येते. मला वाटतं ही कन्सिस्टंट होणारी स्पर्धा आहे जी सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना घेते. आणि आता आपण 10 किलोमीटरची स्पर्धा ही सुरू केली आहे. ह्या स्पर्धेमागचं जर मुलांसाठी जर काही बेनिफिट असेल तर ही एकमेव स्पर्धा आहे जी अपकमिंग स्विमर्ससाठी प्लॅटफॉर्म क्रिएट करते. खूप सेफ आणि कन्व्हिनियंट पद्धतीने आणि ब्युटिफुल लोकेशनला ही स्पर्धा होते. या स्पर्धेतून अंडर 6, अंडर 8, अंडर 10 अशा सगळ्या वयोगटाच्या मुलांना वेगवेगळे अंतर पोहायला मिळतात. आणि पुढे जाऊन ह्यातून अनेक स्पर्धक आपण पाहिलेत की त्यांनी ओपन वॉटर हे त्यांचं करिअर म्हणून घेतलं आणि पुढे जाऊन त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. मी इथल्या सर्व स्पर्धकांना एवढं सांगू इच्छिते की तुमच्याकडे एक ध्येय असलं पाहिजे. सुरुवातीला आपण ओपन वॉटर ॲज वेल एज पूल स्विमिंग असे दोन्हीही करतो. ते करत असताना जेव्हा तुम्ही एज ग्रुप स्विमर्स असता ग्रॅज्युअली तुम्हाला हे जे एक्सपोजर किंवा हे प्लॅटफॉर्म मिळतं, या प्लॅटफॉर्ममधून आपल्याला कळतं की आपलं इन्फ्लेमेशन किंवा वी आर डुईंग वेल इन दिस पर्टिक्युलर इव्हेंट. त्यानंतर मग तुम्ही सोलो स्विमिंग किंवा इव्हन ओपन वॉटर रेसिंग इव्हेंट्समध्ये नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलपर्यंतही मुलं गेलेली आहेत. तर मी सर्वांना हे सांगेन की तुमच्याकडे गोल्स असले पाहिजे, कन्सिस्टंट हार्डवर्क करायची तयारी असली पाहिजे आणि काही हर्डल्स आले तर त्याचे सेटबॅक न घेता ते कंटिन्यू केलं पाहिजे. तर बेसिकली वी हॅव सीन दॅट देर आर मेनी स्विमर्स हू विन अंडर 8, अंडर 10, पण नंतर अंडर 14, 17 किंवा रिझल्ट चेंज होतात. तर बेसिकली कन्सिस्टंट हार्डवर्क आणि कन्सिस्टंट पार्टिसिपेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर जी मुलं जिंकले तर आणि सर्व स्पर्धकांना अभिनंदन. पण जे मुलांना आज 11वे 12वे किंवा ते पहिल्या 10 मध्ये येऊ शकले नाहीयेत, पण स्टील दिस इज अ जर्नी. तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन मध्ये नाही येत. मे बी आज तुम्ही 12th आला असाल, 15th आला असाल, 16th आला असाल किंवा यू मस्ट बी इन टॉप 10 but you could not finish in top 3. But this is a ladder. तुम्ही एक ladder घेणार, मे बी try next year you will be better. You need lot of experience to be an open water swimmer. So I will wish all the best to all the swimmers present over here, and I thank the State Association for giving me the honor to be on the dais. Thank you very much. उपायनंतर पुष्पगुच्छ कौतुक केलं जातं. यानंतर श्री भास्कर कुलकर्णी महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे सांगली जिल्हाचे सदस्य यांनी 2 शब्द बोलावे अशी मी विनंती करतो. श्री भास्कर कुलकर्णी गेले 5-6 वर्षापेक्षा जास्त वर्ष इथं वेगवेगळ्या प्रकारच्या 100 मीटर, त्यानंतर 1 किलोमीटर, 5 किलोमीटर, 2 किलोमीटर अशा प्रकारच्या स्पर्धा घेतलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर आता महाराष्ट्राबाहेरूनही या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात लोक यामध्ये भाग घेत आहेत आणि या सर्वांचं बक्षीस देऊन आणि पूर्णपणे चांगल्या प्रकारे ही स्पर्धा उत्तम देऊन आपली सिंधुदुर्ग जिल्हा असोसिएशन हे कार्य करेल अशा प्रकारचा कार्याचा एक मोठा वारसा घेऊन आपण हे सांगली जिल्हा वेगवेगळे जिल्हे इथे येत आहेत आणि या प्रवासाठी हे जे थोर कार्य. सर्वात प्रथम थँक्यू सो मच फॉर ऑल युअर कॉपरेशन अँड हार्ड वर्क विच वॉज पुट अप. आय एम रिअली अप्रिशिएटिंग दिस इयर. I was having very less work actually to control the crowd. The crowd was very well behaved. आणि असंच तुम्ही मला जर सहकार केलं आपण आणखीन चांगल्यापैकी ही रेस पार पाडूया. कारण स्टुडंट्स पेक्षा जास्त मला पॅरेंट्सला सांभाळावं लागतं आणि त्यात काही पॅरेंट्स मला काही दरवर्षी मी वेगवेगळे धडे शिकत जातो. लोक मला शिस्त शिकवतात, मी त्यांना शिस्त शिकवतो आणि असेच हे स्पर्धा कायम स्वरूपी चालू राहणार आहे. आणि
if at all I have hurt anybody by shouting at you, yelling at you, pushing you, I'm sorry for that. हे इथपर्यंत होतं, माझ्या मनात काही नाही आहे. इट इज ओनली द सेफ्टी ऑफ एव्हरी पार्टिसिपेंट. मी तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही जे तुमचा जो मुलगा मुलगी जे काही तुमचे पार्टिसिपेंट आहे ते जेव्हा तुम्ही इथे सोडतायत त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी जिथपर्यंत ते परत येत नाहीये ते माझ्यावर असते. आणि त्यामुळे मी तुमच्यापेक्षा जास्त तुम्ही एका मुलांसाठी किंवा 2 मुलांसाठी इथे आहे, पण मी इथे संपूर्ण जे 1400 1500 किंवा 1000 1200 जे पण मुलं इथे जमा झाले आणि लोक पोहतात त्यांची सगळ्यांची सिक्युरिटी माझ्याकडे असते. आणि त्यामुळे माझं डोकं कधी कधी त्या हिशोबाने असतं की मी एका वेगळ्या पद्धतीने तुम्हाला पुश करतो. ही रेस खूप चांगली झालेली आहे विदाउट एनी इन्सिडेंट ऍक्सिडेंट. खूप चांगली आणि पर्सेंटेज ऑफ स्विमर्स ऑल्सो कमिंग अप वॉज व्हेरी नाईस. इनफॅक्ट मी हे सगळे पॅरेंट्सला एवढं कळवतो ज्यांनी कधीच पाण्यात पोहलं नसेल तर तुम्ही जे म्हणतात ना की इथूनच आहे, तर तुम्हाला समजवतो की एकदा पाण्यात तुम्ही आतमध्ये गेलात आणि पाण्यात उतरलं तुम्हाला म्हणून मध्ये जाऊ नका, कळलं का? तर तेवढं सहकार करा आणि हे सरकार तुमच्यासाठी चांगलं आहे. थँक्यू सो मच वन्स अगेन. निर्भय भारती from Thane. Wonderful meet. I don't have any words. First of all, I tell you myself, Aarti, I'm from Delhi, and this is my first experience in which I have tried the open water swimming. And seriously, I'm telling you, I was very, very, very scared. You can ask my event mate, those who are with me. She's right there. I request Shri Yusuf Chiditra sir to do the honor for the. Swimming competition 8 to 10 boys group. Swimming competition 10 to 15 girls. सर्व मान्यवर, आपण सर्वजण राज्यातले वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले आणि वेगवेगळ्या राज्यातून आलेले स्पर्धक, इतकं छान सर्व आयोजन पालकर सरांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी केलं. लाईव्ह म्युझिक, चांगलं क्लायमेट, हिरवीगार झाडी, चांगला मेमरीज बनवण्यासाठी आणखी दुसरं काय हवं आहे? द मोस्ट हॅपनिंग प्लेस आणि व्हायब्रंट मालवणमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. गेले 3 दिवस आपण इथे होतात. मालवणचे सर्व रेस्टॉरंट, हॉटेल्स, रस्ते गजबजून गेले. हे म्हणजेच यांनी जे आयोजन केलं त्या सक्सेसफुल आयोजनाचं हे साक्ष आहे. आपण सर्व जे स्पर्धक यामध्ये 6 वयवर्ष 6 ते 74, 76, 80 वर्ष वयोगटापर्यंत ज्यांनी सहभाग घेतला आणि ज्यांना पारितोषिक मिळाले त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. आणि ज्या स्पर्धकांनी हे मिळालं नाही पारितोषिक त्यांना पुढील वर्षी प्रयत्न करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. इथून जात असताना आपण सेफली ड्राईव्ह करा, कारण हा प्रवास जो आहे तो आपल्या फॅमिलीमध्ये बॉन्डिंग पण क्रिएट करत असतो. पण जात असताना एकदम सेफली घरी पोहोचा. पुढच्या वर्षी परत आल्यानंतर आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवल्यानंतर आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व नगरपालिका सदैव सज्ज असेल. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. असे आपण लहानपणी इथे बोलतो, तसंच आपण सहकार्य करत राहा, नम्र विनंती. श्रद्धा आरेकर, मालवण नगर परिषद. श्री महेश करप,
जे मौलाचं सहकार्य केलं त्यांचं स्वागत. श्री घनश्याम पोटू, श्री भास्कर 2 kilometers. 2 kilometer girls Reva Parab from Thane. Dimple Gola from Begai.